संगीत एक शक्ति है, हर घट में बसे राम। संगीत एक शक्ति है, हर घट में बसे राम। रोगी को रागिनी सुना दे तो रोगी को मिले आराम। महारोगी असू दे महाराज, त्या महारोग्याला हरिकीर्तनामध्ये बसवा, त्या गायनाचार्य लोकांचं गायन आणि आमच्या कुंभार महाराजांचं आणि गजानन महाराजांचा यांचा तालाचा स्वर त्यांनी जर श्रवण केला ना, महारोग्याला बरं वाटतं. इव्हिल अँड सिव्हिल पॉवर संगीतामध्ये. या तरुण मंडळी, माझ्या तरुण टाळकऱ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. अरे तरुण आहे जवान तो माझ्या महाराष्ट्राच्या मातीची शान. तरुण आहे जवान तो माझ्या महाराष्ट्राच्या मातीची शान. म्हणून स्वाभिमान उंच या भारत देशाची मान. स्वाभिमान उंच राहावी या भारत देशाची मान. हे आई, अगं शिकव आपल्या मुलाला पसायदान, नाहीतर तोच म्हातारपणी करील आपली तानातान. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी. आउटलाईन कट करतो ना, मेन मुद्द्याकडे येतो. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निज देव नेनसी मुळी कोण. भगवान परमात्मा मूळचा तुमच्या आतमध्ये आहे, नवे नवे तुम्हीच देव आहात. म्हणजे या हिंदू धर्मामध्ये देव किती बारकाई नाही का. हिंदू धर्मामध्ये आध्यात्मिक जीवनाचा जर विचार केला तर 4 शून्य, आणि वैज्ञानिक युगाचा विचार केला तर 17 शून्य. तुम्ही बँकेमध्ये जाते का पैसे आणायला? कोणी कॅशियर असेल तर बोटवरती करा. आपल्या विज्ञान युगामध्ये 17 शून्य. किती शून्य? 17. एकम, दहम, शतम, सहस्र, दशसहस्र, लाख, 10 लाख, कोटी, शतकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंख, जलादी, मध्य, अंत आणि मग परार्ध. एका आकड्याच्या मागे 17 झिरो, तेव्हा 1 परार्ध है, आणि 2 आकड्यांच्या मागे 17 झिरो तेव्हा 2 परार्ध. वैज्ञानिक युगामध्ये 17 शून्य है, आमच्या आध्यात्मिक युगामध्ये 4 शून्य. मी देव सांगायला आलोय, तुमच्याशी गप्पा मारायला आलो नाही. तुम्ही माझे आहात. मला 100 कीर्तन ऐकले तरी ऐकायला मिळणार नाही. बांधाईला भेटा, मारायला चाटा, हातामध्ये नारळाचा गोटा, आणि त्या गोट्याच्या खाली मोदी साहेबांच्या 2-2 हजाराच्या नोटा. वैज्ञानिक युगामध्ये 4 शून्य महाराज. वैज्ञानिक युगामध्ये 17 शून्य, आध्यात्मिक युगामध्ये 4 शून्य. अध शून्य, हृदय शून्य, मद शून्य. हे तिन्ही देव, ब्रह्मदेव, विष्णुदेव, शंकर भगवान हे जन्माला येतात आणि मरतात. एखादा कोणतरी राजवंश आहे ना, त्याच्यासाठी सगळ्यांसाठी भांडवल ठेवावं लागतं. एखादा राजवंश आहे ना, त्याच्यासाठी. या जगामध्ये 4 शून्य, हे 3 शून्य. ब्रह्मदेव, विष्णुदेव, शंकर भगवान हे जन्माला येतात आणि मरतात. पुरावा सांगतो, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात, जीवपणाची न त्रासे यावया पुल्या दशे, आणि शिवाय मुहूर्त पुषे जया ज्योतिषाते. 88,000 ऋषींना शंकर भगवंत विचारतात, हे शंकर नावाचा अवतार कार्य मला संपवायचं आहे, योग्य मुहूर्त कुठला आहे? हे तिन्ही देव जन्माला येतात आणि मरतात. जो येतही नाही, जातही नाही, तो देवांचा देव आहे. आणि तो देव आधी तुमच्या आत आहे, नंतर बाहेर आहे. पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविन सारा व्यर्थ भ्रम. तो हरी तुमच्या आत आहे म्हणून तुमच्या शरीराला किंमत आहे. तो हरी या ब्रह्मांडामध्ये आहे म्हणून या ब्रह्मांडाला किंमत आहे. या ब्रह्मांडातून आणि या देहातून हरीला जर बाजूला काढलं तर या दोघांनाही किंमत नाही. मग तो शून्य, भगवान परमात्मा शून्य आहे. तुमच्याकडे देव माझे होतो का हो? मागील पंचकृषी मागच्या वेळेला मतदान झालं आणि देव एवढ्या मतांनी पडला. 2017ला देव विद्यमान होता आणि 2023ला देव माझी झाला. हे भाऊ काय, 2017ला देव विद्यमान होता आणि 2023ला देव माझी झाला. देव कलियुगातल्या लोकांना देव माहित नाही, बारकं नाही का? आपण नव्हतो तेव्हाही देव होता. ओ चोपदार बाबा, आपण नव्हतो तेव्हाही देव होता, आताही आहे, पुढे राहणार आहे. बारके नाही का? देव कधी वाढत नाही, देव कधी लहान होत नाही. ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीत जो राहतो त्याला देव म्हणतात. वाजवल्यानंतर आवाज आला,
अगोदर आतमध्ये आवाज नव्हता का? देव तेव्हाही होता, आताही आहे, पुढेही राहणार आहे. ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीत जो राहतो त्याला देव म्हणतात. देव एक शून्य आहे. म्हणजे 4 शून्य, 4 अंकातून 1 वजा केले किती राहतात? ए बच्चा कंपनी, 4तून 1 वजा झाले किती राहतात? 3. 3तून 1 वजा करा किती राहतात? 2. 2तून 1 वजा करा 1. 1तून 1 वजा करा काय म्हणले? काय म्हणले? शून्याला अधिक शून्य करा किती होतात? 0. शून्याला वजा शून्य करा किती राहतात? 0. तो तेव्हाही शून्य होता. कोण? ज्याला आपण देव म्हणतो तो तेव्हाही शून्य होता, आताही शून्य आहे, पुढेही शून्य राहणार आहे. आणि त्या शून्याला पाहण्यासाठी तुम्हाला मला शून्य व्हावं लागेल. तुम्हाला मला शून्य व्हावं लागेल. देवाचा अनुभव काय येत नाही. कोणाला ज्ञानाचा अहंकार, कोणाला पैशाचा अहंकार, कोणाला स्वरूपाचा अहंकार. नम्र झाला भूता. मग देवाचा अनुभव यावा असं वाटत असेल तर काय करावं लागेल? नाम संकीर्तन साधन पैसोपे, 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 आणि जळतील बापे जन्मांतरीची, न लागली सायाच जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण. आपण देवाला भेटायला जावं का देवाने आपल्याला भेटायला यावं? ओ तुम्ही ग्रामस्थ, शून्यातून शून्य गेले, खाली राहिले शून्य. किती राहिले? शून्यातून शून्य गेले, खाली राहिले शून्य. तुमच्यासारखी माणसं मिळाली हेच माझं पुण्य. देव देव म्हणून व्यर्थ काही नसी, नीद देवानी नसी मुळी कोण. देवा नाही रूप, हे रूप आज येत उद्या नाही महाराज. या रूपाला किंमत आहे, आतमध्ये स्वरूप आहे म्हणून. स्वरूप निघून गेलं ना, तुमच्या गावाला रूपाला किती तास ठेवतात. मग या सज्जन माणसाला कळलं पाहिजे ना, या रूपाला किंमत कोणच्यामुळे. बारके नाही का, भगवान परमात्मा स्वरूपाचा आहे. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कोठे काही. काही लोक म्हणतात देव असं करतो देव तसं करतो. मी विज्ञान युगातलं कीर्तनकार आहे. नुसतं देव चोळीत बसू नका. काय म्हणलं? आणि फार जबाबदारीने बोलतो. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य आणि महत्वाचं वाक्य, देव तुमचं चांगलं करू शकत नाही, देवाच्या मनात आलं तरीही. देव तुमचं चांगलं करू शकत नाही, देवाच्या मनात आलं तरीही. आणि देव तुमचं वाईट करू शकत नाही, देवाच्या मनात आलं तरीही. तुमचं ना माझं चांगलं किंवा वाईट करणं हे देवाच्या हातात नसून, तुमचं किंवा माझं चांगलं किंवा वाईट करणं आपल्या कर्मावर अवलंबून आहे. जैसी करणी तैसी भरणी. आजचं कीर्तन बारकाई नाही का महाराज? नुसतं देव चोळीत बसू नका. मी विज्ञानोगातला माणूस आहे. काय करायचं? परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्राशी इमान येत बरे वागा. तुम्ही
तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्राशी इमान इतबारे वागा, काबाड कष्ट करा, आणि हे सुंदर शरीर जे ईश्वरानं दिलं ते ईश्वराचं सकाळ संध्याकाळ 2 वेळा चिंतन करा, म्हणजेच परमार्थ. अरे तुळशीदासाने याचे पुढे जाऊन सांगितलं. तुळशीदास म्हणले 24 तासामध्ये फक्त 6 मिनिटं चिंतन करा. किती करा? सोपं आहे का अवघड आहे? 1 घडी आधी घडी. तुळशीदास म्हणतात 1 घडी म्हणजे 24 मिनिटं, अर्धी घडी म्हणजे 12 मिनिटं, आधी घडी से आधी पूछ म्हणजे आधी घडीतून अजून अर्धे मिनिटं. किती झाले? 6 मिनिटं. 6 मिनिटं नामचिंतन करा दिवसातून. कितीतरी पाप असलं तुमचं मागचं लयाला जाईल. तृणाग्नी मेले समरस झाले, मग देव काय करतो बारके नाही का महाराज? देव एकच करतो. काय करतो? शिरभावी गावाला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, 5वा दिवस आहे. बरोबर 9 वाजता या धर्ममंडपामध्ये किती माणसं आली, शिस्तीमध्ये किती माणसं बसली, गप्पा किती लोकांनी मारल्या आणि जांभया किती लोकांनी दिल्या, सगळं टिपलं. भांबवलेले राहूच नका महाराज. ज्या गावाला माणसं बदलत नाही मी त्या गावाला पुन्हा जात नाही. ज्या गावाला माणसं बदलत नाही त्या गावाला मी पुन्हा जात नाही. कीर्तन म्हणजे जीवन मरणाचा फैसला झाला पाहिजे महाराज. देव काय करतो? तुम्ही वाईट केलं, पाप केलं, लिहून ठेवलं, पुण्य केलं, लिहून ठेवलं. देव फक्त साक्षी आहे. या धर्ममंडपामध्ये किती माणसं आली, शिस्तीत किती लोक बसली, जांभया किती लोकांनी दिल्या आणि गप्पा किती लोकांनी मारल्या. सीसीटीव्ही कॅमेरा लावून ठेवलाय. तुम्ही मार्केटमध्ये जाता ना, त्या कॅमेऱ्याच्या वरती लिहिलेलं असतं उपरवाला आपको देख रहा है, आणि तुम्हाला कोण पाहतो? महाराज तुम्ही आणि मी सगळ्या जगाला फसवू शकतो, त्याला फसवू शकत नाही. तो सीसीटीव्ही कॅमेरा तुमच्याच आतमध्ये बसवलाय आणि तो 24 तास ऑन आहे. पाप केलं तेही पाहिलं, पुण्य केलं तेही पाहिलं. मग देव काय करतो? पाप केलं त्याप्रमाणे गणित मांडतो आणि पापाच्या रस्त्याला पाठवतो. पुण्य केलं पुण्याचं गणित जोडतो, चांगल्या सत्कर्माला पाठवतो. पण तुमचं कर्म जर वाईट असेल तर देव चांगलं करू शकत नाही. आणि तुमचं कर्म जर चांगलं असेल आणि देवाला वाटतं तुमचं वाईट करायचं तर देव वाईट करू शकत. मग केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, भोगाले, केले कर्म झाले त्याची 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 भोगाले, भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, पदले गेले अशा किती पैसे किती हरी किती गातार कधी चिंता अरे दोन्ही चिंता आली मुखे गातार कधी चिंता आली मुखे गातार कधी चिंता, केले कर्म झाले त्याची भोगाले, पदले गेले ऐसे किती हरी मुखे गातार कधी चिंता हरी मुखे गातार कधी चिंता, हरी मुखे गातार कधी चिंता, हरी मुखे गातार कधी चिंता. जे कर्म झाले तिचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती. मग तुम्ही मला शिंदे महाराज देव चांगलं करत नाही, देव वाईट करत नाही. मग आमच्या जीवनामध्ये चांगलं वाईट जे घडतं ते घडवतं कोण? किती सोपं आहे.
कर्म करण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करतात. ज्ञानेश्वरीची सुरुवात कर्मकांडापासून आहे. अर्जुना बाकी काहीच करू नको, कर्म चांगले कर. म्हणून बारकाईनं ऐका, आपण पाप करतो पुण्य करतो म्हणजे काय करतो? पाप पुण्याची क्रिया करतो, क्रियामान. पाप केलं, पापाची क्रिया केली, पुण्य केलं, पुण्याची क्रिया केली, क्रियामान. थांबलं कुठं? संचित. भोगायला आलं ते तुमचं प्रारब्ध. अजून सोपं करून सांगतो. ताई मंडळी, तुम्ही भाकऱ्या बनवता? भाकऱ्या हो असं हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. भाकऱ्या बनवता? भाकऱ्या बनवता म्हणजे काय करता? भाकरी बनवण्याची क्रिया करता, क्रियामान. भाकरीचं ओलं पीठ घेतलं, क्रिया केली, क्रियामान. भाकरी तयार झाली, भाकरी ठेवली कुठं? भाकरी बनवलेली भाकरी ठेवली कुठं? टोपलीमध्ये. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? दुरडी. दुरडी. भाकरी बनवली, भाकरी तयार झाली, ठेवली कुठं? दुरडीमध्ये. पंगत बसली, पंगत बसली, त्या दुरडीतली चांगली भाकर तुमच्या वाट्याला आली, ते तुमचं प्रारब्ध. आणि त्या दुरडीतली अर्धी कच्ची अर्धी करपलेली भाकर तुमच्या वाट्याला आली. सज्जन माणसाला लक्ष्मीला बोलायचं नाही, तुला भाकरी बनवता येत नाही वगैरे वगैरे. शहाण्या माणसाला समजून जायचं, आपल्याच वाट्याला अर्धी कच्ची अर्धी करपलेली भाकर आपल्याच का वाट्याला आली? हे आपण पाठीमाग केलेला उद्योग. जे कर्म केले त्याची भोगाले, उपजले मेले. ऐसे किती. आपलं असंच आहे महाराज. आपलं कसं आहे माहितीये? आपण लहानाचे मोठे झालो का बालपण विसरतो. लहान मुलांना किती शिस्त लावतो आपण, आहे ना? आपण लहानाचे मोठे झालो का बालपण विसरतो. आपलं लग्न झालं का आपण आपल्या आईवडिलांना विसरतो. आपल्याला मुलं झाली का आपण आपल्या भावंडांना विसरतो. एकदा का आपण श्रीमंत झालो का मागची गरिबी विसरतो. आणि एकदा का म्हातारा झाला मग सगळ्या गावातल्या लोकांची आठवण काढतो. कधी आपल्याला सगळ्यांना कळलंय, माझ्या सकट आपल्याला सगळ्यांना कळलंय जगावं कसं. पण कधी कळलंय माहितीये? कीर्तनाला आनंद यावा ना, मध्येच लाईटच जावा. आपलं असं झालंय, मैफिल में रंग आया तो क्षमा बुझ गई, महफिल में रंग आया तो क्षमा बुझ गई, और जीने का ढंग आया तो उम्र बीत गई. अर्ध आयुष्य निघून गेलं ना मग कळलं. कधी? सुईला नाके सुगंध घेता येत नाही. शिरभावी गावच्या सुईला नाके सुगंध घेता येत नाही. सुईला नाके सुगंध घेता येत नाही. कपाला काने श्रवण करता येत नाही. बोटाला तोंडे बोलता येत नाही. नारळाला डोळे पाहता येत नाही. कंकवेला दाते चावता येत नाही. आणि टेबलाला पाय चालता येत नाही. शिरभाऊच्या लय टेबलांना पाय आहेत. शिरभावी गावच्या लय टेबलांना पाय आहेत. आणि त्या टेबलांना माहिती आहे अखंड हरनाम सप्ताह चालू आहे, 5वा दिवस आहे, कीर्तनही चालू आहे. टेबलांना माहिती आहे पण चालता येत नाही. कोणाला? आणि गैरसमज करून घ्याल ना. टेबलाला पाय चालता येत नाही. बॉटलला तोंडे बोलता येत नाही. नारळाला डोळ्यात पाहता येत नाही. कंकवेला दात चावता येत नाही. सुईला नाके सुगंध घेता येत नाही. आणि कपाला काने श्रवण करता येत नाही. भगवंतानं आपल्याला सगळं फुकट दिलं. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तुझोरसी नारायण. अशा सुंदर पद्धतीने भगवंताचं भजन करायचं. मग शिंदे महाराज जगायचं कसं? जगायचं कंडक्टर सारखं. तुमच्या गावाला कंडक्टर आहे? जगायचं कसं कंडक्टर सारखं? कंडक्टरला बिचाराला रोजचा प्रवास आहे पण त्याला कुठंच जायचं नाही. कंडक्टरला रोजचा प्रवास आहे पण त्याला बिचाराला कुठंच जायचं नाही. गाडीमध्ये अनेक प्रवासी आहेत, ओळखीचा एकही नाही. जवळ पैसे आहेत. कोणाच्या? कंडक्टरच्या. जवळ पैसे आहेत, खर्च करू शकत नाही. आणि ज्या गाडीत बसलाय ते गाडी सुद्धा स्वतःची नाही. असं जगायला शिकाव. कंडक्टरच्या गाडीत बसलाय ना कोण? हा, कंडक्टर. ज्या गाडीत बसलाय ना कंडक्टर, त्या कंडक्टरला हेच माहित नाही गाडी सुद्धा स्वतःची.
गाडी कोणाची आहे? पंचमहाभूतांची आहे, भाड्यात आणले. हे परत करावं लागल. ज्याचे होते त्याने नेले, येथे काय बा तुमचे गेले. मग सुंदर जीवन जगा.